मनसेच्या केंद्रीय समितीची उद्या बैठक राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीला स्थानिक पदाधिकारी आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित राहणार। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांवर शिवसेनेचाच विजय होणार। आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास। 32 जागांवर आमचा थेट दावा। निलेश राणेंचा भाजपवर दबाव टाकण्याचा एक प्रकारे प्रयत्न। विमानातील मराठी प्रकरणी मनसेचे नेते अविनाश जाधव संतापले। मनसे कार्यालयामध्ये कोंबडा बनवून ठेवणार, जाधवांचा इशारा। बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात। स्वबळाची वेळ आल्यास तयार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य। रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना पाठवला दिवाळीचा किराणा पाठवल्याने यशोमती ठाकूर संतापल्या। भैया आणि भाभी तुम्ही नीट राहायचं, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर संतापल्या। बीडमध्ये शिवसेनेचे स्वबळावर लढण्याचे संकेत, युतीमध्ये इच्छुक मात्र स्वबळाची देखील तयारी। जिल्हा प्रमुख अनिल जगतापांचं वक्तव्य। माझ्या पक्षाला बळ देतील अशा नेत्यांना मी बरोबर घेणार। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात मीडिया ट्रायल करू नका, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। संवेदनशील प्रकरणामध्ये राजकारणाचा रंग देणं थांबवा। देवाभाऊंना प्रत्येक गोष्टीमध्ये दोष देणं हा छंदच झालाय का? आमदार चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदे यांच्यावर संताप। वर्ध्यात निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये धुसफूस, जिल्ह्यातल्या नगर परिषदा आमच्या हातातच राहतील। माजी खासदार रामदास तळस यांचा मित्र पक्षाला इशारा। धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 29 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बांगर यांची प्रतिक्रिया। रवींद्र धंगेकर शिवसेनेचा आक्रमक चेहरा, पुण्याच्या राजकारणाची त्यांना चांगली जाण। प्रताप सरनाईक यांच्याकडून धंगेकरांची पाठराखण। सोलापुरातील शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदेंच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये रंगल्या राजकीय चर्चा। एकाच कुटुंबातील 3 जणांचे लागले वेगवेगळे पोस्टर। साताऱ्यातील कराडमध्ये परिसरातील नागरिकांच्या वतीनं श्रेयवादाच्या विरोधात बॅनरबाजी। निर्भया प्रकरणामध्ये तुमचे वडील गृहमंत्री होते तेव्हा राजीनामा मागितला नव्हता, आता देवाभाऊंवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रणिती शिंदे यांच्यावर टीका। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं उद्या भूमिपूजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते उद्या होणार भूमिपूजन। अमित शहांचा उद्या मुंबईचा दौरा। जालन्यात भाजप शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई। PR कार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावरून वाद। फलकावर अर्जुन खोतकरांचं नाव नसल्यानं शिवसैनिक संतापले। 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाला फॅशन स्ट्रीट येथून सुरुवात होण्याची शक्यता। हा मोर्चा फॅशन स्ट्रीट वरून निघून मेट्रो आणि त्यानंतर मुंबई पालिकेपर्यंत जाणार। मुंबई महापालिकेच्या समोर स्टेज टाकणार असल्याची सूत्रांची माहिती। 1 नोव्हेंबरला मतदार यादीतील घोळासंदर्भात मोर्चाच्या नियोजनासाठी संजय राऊत सिल्वर ओकवर। राऊतांनी शरद पवार यांच्यासोबत केली चर्चा, तर राज ठाकरे यांना देखील भेटून चर्चा केली। कराड दक्षिणमध्ये भाजपला धक्का। मोहनराव नायकवडी यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। खासदार नितीन पाटलांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश। परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिंतूर तालुका अध्यक्ष संतोष राठोड यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। अमित शहांचा उद्या मुंबईचा दौरा। सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करणार। पंतप्रधान मोदी हे दैवी, त्यांच्यात अशक्यही शक्य करण्याची शक्ती। राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं वक्तव्य। सिंधुदुर्गातील सावंतवाडीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का। शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा। उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। वरळीच्या इनिसाइड डोममध्ये मेळाव्याचं आयोजन। महाराष्ट्रात मतदार यादी छाननी पालिका निवडणुकीनंतरच पुढच्या आठवड्यामध्ये होणार देशव्यापी SIRची घोषणा। 2026 मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या राज्यांना प्राधान्य। आगामी निवडणुकीमध्ये भाजप ताकदीने उतरणार। सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवत जिंकणार सुद्धा भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा विश्वास।
उद्या बच्चू कडूंचा ट्रॅक्टर एल्गार मोर्चा. शेतकरी अमरावतीहून नागपूरकडे रवाना होणार. कर्जमाफी करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा. मोर्चातून बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. पाणीपुरवठा विभागानं तातडीनं पाईपलाईनची दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी. सोलापूरमध्ये भरदिवसावृद्ध महिलेला लुटण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलीस घटनास्थळी दाखल. आरोपींचा शोध सुरू. कोल्हापूरमध्ये मावळा संघटनेच्या वतीनं भुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम. खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून किल्ल्यांची स्वच्छता मोहीम. 1 तारखेपासून जैन समाज आंदोलन करणार. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी. सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलं जाणार. भिवंडीमध्ये उभं राहणार शानदार उर्दू घर. आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला यश. अल्पसंख्याक विकास विभागाला भूखंड सुपूर्द. अजित पवारांचं उर्दू घरासाठी पुरेसा निधी देण्याचं आश्वासन. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. 6 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन. नव्या मतदार याद्यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सुरू. संगमनेरच्या साकूर पठार भागामध्ये मोबाईल नेटवर्कचे 3 तेरा. ऐन दिवाळीमध्ये असंख्य मोबाईल ग्राहकांना रेंजचा फटका. एसटी चालकांची अल्कोहोल तपासणी केली जाणार. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेताना सुरक्षेसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय. प्रत्येक फेरीपूर्वी वाहकांची ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून तपासणी केली जाणार. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज. देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होणार. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू राहणार. पंचमीच्या मुहूर्तावर आज विठ्ठलाचा पलंग काढून सर्व राजोपचार बंद. संत गोरोबा काकांची पालखी पंढरीच्या कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ. फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या उत्साहात भाविकांची मोठी गर्दी. गणपतीपुळे समुद्रकिनारी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून उपाययोजना. वीकेंड सुट्टीसाठी 3 लाखापेक्षा अधिक पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल. पंढरपुरातील अकलूजमध्ये आयोजित केलेल्या श्रीराम अश्व प्रदर्शनाला अश्वप्रेमींची मोठी गर्दी. संपदा मुंडेंची आत्महत्या नाही, हत्याच. खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी करा. विजयसिंह बांगर यांचा गंभीर आरोप. डोंबिवली पूर्वमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची कारवाई. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर देखील कारवाई. सांगलीच्या कृष्णा नदीला आलेल्या पुरानं शेतमळ्यात मगरीचं वास्तव. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येशी माझं नाव जोडलं गेलं. फलटणच्या आरोपांवरून माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचं स्पष्टीकरण. खोपोलीजवळील गारमाळ भागात रानगव्याचं दर्शन. परिसरात भीतीचं वातावरण. वन विभागाच्या वतीनं बंदोबस्त करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक नामफलकाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये चूक झाली होती. मात्र लोकशाही मराठीनं चूक निदर्शनास आणून देताच स्पेलिंगमध्ये तातडीनं बदल करण्यात आला. दिवाळीत पुण्यामध्ये 750 टन अतिरिक्त कचरा. पुणे महानगरपालिकेची जलद विल्हेवाट. कचरा व्यवस्थापन सुरळीत राखण्याचा प्रयत्न. वांद्रे वर्सोवा सिलिंगच्या समुद्रातील कामांना गती. काम पूर्ण होण्यास मे 2028 उजाडण्याची शक्यता. वरळी बीडीडीमधील 1419 रहिवासी डिसेंबर अखेर नव्या घरामध्ये जाणार. भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सोमवारी सुनावणी. निर्णयाकडे देशभरातील प्राणीप्रेमींचं लक्ष. दिवाळी सुट्टीत पर्यटकांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये धम्माल. 22,000 पर्यटकांची हजेरी. 24 लाखांचा महसूल जमा. रायगडमध्ये मुलींचा जन्मदर घटला. 1000 मुलांमागे 977 मुली. आरोग्य विभागाच्या वतीनं आकडेवारी जाहीर. 10वी-12वीच्या मुख्य परीक्षा शुल्कामध्ये पुन्हा वाढ. पालकांच्या खिशाला आता मोठा फटका. दुबईत भारतीयांच्या नावे 800 कोटींची बेहिशोबी मालमत्ता. मुंबई, ठाणे, पुणे, दिल्लीतील 4 ब्रोकर्स फर्मच्या छाप्यातील माहिती. चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट. विविध विकास कामांसाठी शासनाकडून 12 कोटींचा निधी.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मानवी मृत्यूदर चिंताजनक. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 218 मृत्यूंची नोंद. सोन्याच्या दरामध्ये घसरण. सोनं 4 दिवसात 8,000 घसरलं. चांदी किलो मागे 38,000 स्वस्त. टेलिकॉम स्पॅम कॉल आणि मेसेज बद्दल कडक नियम लागू करणार. सर्व स्पॅम नंबर्सना ब्लॉक केलं जाणार, जेणेकरून युजर्सपर्यंत मेसेज किंवा कॉल पोहोचणार नाही. यूपीआय साठी आता नवीन AI हेल्प असिस्टंट. नव्या टूल्सची सध्या चाचपणी सुरू. रेल्वेत 8,800 जागांसाठी मेगा भरती. भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज करता येणार. हत्ती पकड मोहिमेला उच्च न्यायालयामध्ये आव्हान. जनहित याचिकेवर 3 नोव्हेंबरला पुढची सुनावणी. 1 नोव्हेंबरपासून घरगुती गॅस सिलेंडरची किंमत वाढण्याची शक्यता. सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल होऊ शकतात. थेट ग्राहकांच्या खिशावर पडणार ताण. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी PSI बदने पोलिसांसमोर स्वतःहून हजर. PSI बदने फलटण ग्रामीण पोलिसांसमोर हजर. सातारा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मी प्रामाणिक आहे, पोलिसांवर माझा विश्वास आहे. PSI गोपाल बदनेची अटक करताना पहिली प्रतिक्रिया. आरोपी बदने पोलिसांसमोर शरण. महिला डॉक्टर प्रकरणाची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं. वैद्यकीय स्त्री अधिकाऱ्यावर असा प्रकार दुर्दैवी. डॉक्टर तरुणी आत्महत्येवर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया. महिला डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी सुप्रिया सुळेंचा संवाद. सुप्रिया सुळे यांनी फोनद्वारे साधला संवाद. संपदा यांच्या कुटुंबियांचं केले सांत्वन. निपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार. सुप्रिया सुळे यांनी संपदा यांच्या कुटुंबियांना दिला विश्वास. अवकाळीच्या पावसामध्ये पर्यटकांचे हाल. खराब हवामानामुळे जलवाहतूक ठप्प. अलिबाग एसटी स्थानकामध्ये प्रचंड गर्दी. सिंधुदुर्गात संध्याकाळपासून पावसाची रिपरिप पुन्हा सुरू. उद्या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट. मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा. राज्यात 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये पावसाचा कहर. जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या. पावसानं भाजीपाला पिकांचं अतोनात नुकसान. कल्याण डोंबिवलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्याचा अंदाज. भिवंडीत दुपारनंतर पावसाची दमदार हजेरी. बाजारपेठेत छटपूजेच्या खरेदीसाठी आलेल्या महिलांची एकच तारांबळ. कमला हॉटेल परिसरामध्ये गुडघाभर पाणी. परभणीत अवकाळी पावसानं कापसाचं नुकसान. सततच्या पावसानं शेतामध्ये पाणी साचलं. काढणीची कामं खोळंबली. शेतकरी अडचणीमध्ये. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. परिसरामध्ये ढगाळ वातावरण. पुढचा आठवडा पूर्ण पावसाचा. कोकण किनारपट्टीसह मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा अंदाज. नाशिकमध्ये सोमवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. पुढील 2 ते 3 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज. नाशिकमध्ये शनिवारी सुद्धा काही भागामध्ये जोरदार पाऊस. भंडाऱ्यात अचानक आलेल्या पावसानं धान्य उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. शेतामध्ये कापून ठेवलेलं धान्य पीक उद्ध्वस्त. नाशिकच्या चांदवड परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात. आताच नवीन लागवड केलेल्या लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी हतबल. जंजिरा किल्ल्याकडे जाणारी जलवाहतूक बंद. रायगडमध्ये पर्यटकांचा हिरमोड. व्यावसायिक नाराज. खराब हवामानाचा मोठा फटका. जळगाव ते मुंबई नियमित विमानसेवा सुरू. जळगाव ते मुंबई अंतर आता केवळ 1.5 तासामध्ये गाठता येणार. जळगाव मार्गे अहमदाबाद विमानसेवा देखील पुन्हा सुरू. ठाणेकर दिवाळीच्या सुट्टीवर. दिवाळीच्या सुट्ट्यांचा TMT बसेसवर मोठा परिणाम. 8 दिवसामध्ये 32 लाखांचं नुकसान. वाशिमच्या पारडी टकमोर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्यानं नागरिक त्रस्त. प्रशासनानं तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा उद्यापासून 9 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार. सोमवारपासून 27 जुलै 2026 पर्यंत बोगदा वाहतुकीसाठी बंद. गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद. खराब हवामानामुळे मेरीटाईम बोर्डाचा निर्णय. मुंबईत परतणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल. माथेरानची राणी 1 नोव्हेंबरपासून धावणार. अतिवृष्टीने दरड कोसळण्याची भीती असल्यानं 4 महिने ही मिनी ट्रेन सेवा बंद ठेवली जात असते.
मुंबईकरांचा प्रवास आणखीन थंडगार होणार. बेस्टच्या ताफ्यामध्ये नवीन 150 एसी बसेस दाखल होणार. आता पुण्यातही धावणार हायड्रोजन बस. 1 किलो हायड्रोजन इंधनामध्ये कमाल 12 ते 13 किलोमीटर अंतर पार करते. तर बसच्या वरच्या बाजूला असलेल्या टाक्यांची हायड्रोजन साठवण्याची क्षमता 70 किलो. उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्पाला पर्यावरण विभागाची अंतिम मान्यता. विरार ते मरीन ड्राईव्ह प्रवास आता सुसाट होणार. महाराष्ट्रातील 17 एक्सप्रेस गाड्यांचे डबे जुनेच. अजूनही LHB कोचच्या मागणीचं पत्र केंद्राकडे धुळखात पडून. अलिबाग वडखळ महामार्गावर वाहतूक कोंडी. शहाबाज ते पेझारी चेकपोस्ट पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. अलिबागला आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांचा देखील मोठा मनस्ताप. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या दोन्ही मार्गिकांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा. माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला 5 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी. पुण्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई. 5 महिन्यात 13,000 पेक्षा अधिक वाहन चालकांवर कारवाई. RTO कडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. नंदुरबारच्या चांदसैली घाटामध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प. अनेक गावांचा संपर्क तुटला. सुदैवानं कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही. पुण्यात हिंदू संघटनेचे आनंद दबे यांचं शनिवार वाड्यासमोर आंदोलन. शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणच्या विरोधामध्ये करण्यात आलं आंदोलन. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शासनानं जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 10,000 रुपये तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा मोठ्या संकटामध्ये. मुसळधार पावसामुळे 50% द्राक्ष बागांचं नुकसान. सोयाबीनला कमी भाव मिळत असल्यानं मराठवाड्यातले शेतकरी हवालदिल. नुकसानग्रस्त शेतकरी हमीभावाच्या प्रतीक्षेमध्ये. उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी संकटात. वर्ध्यात सोयाबीनच्या गंजीला शेतकऱ्यानं लावली आग. उत्पन्न होत नसल्यानं सोयाबीन पेटवली. वर्ध्याच्या साहूरमधील घटना. अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर या ठिकाणी अवकाळी पावसानं शेतमालाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांची मदतीची मागणी. राज्यातील कृषी सेवा केंद्रांचा मंगळवारी बंद. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणालीच्या विरोधामध्ये कृषी सेवा केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण. हिंगोली जिल्ह्यात हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत सापडला. सिंधुदुर्गात ओंकार हत्तीकडून मडुरा पंचक्रोशीमध्ये बागायतासह भात शेतीचं सुद्धा नुकसान. दरम्यान मागच्या 15 दिवसांपासून वन विभाग ओंकार हत्तीला पकडण्यासाठी प्रयत्नशील. 2023 मध्ये 7,71,418 आत्महत्या. कौटुंबिक कारणांमुळे 31% अधिक आत्महत्या. तर बेरोजगारी आणि व्यसनामुळे 12% आत्महत्या. AI वकील आणि न्यायाधीशांची जागा घेऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांता यांचं वक्तव्य. गगनयानचे 90% काम पूर्ण. गगनयान मोहीम 2027च्या सुरुवातीला लॉन्च करण्यात येणार. इस्रो प्रमुख व्ही नारायणन यांची माहिती. कुर्नूल बस अपघातामध्ये मोबाईल स्फोटामुळे आग. बसमध्ये 234 स्मार्टफोन असल्याचं समोर. भीषण दुर्घटनेमध्ये 20 प्रवाशांचा मृत्यू. बस चालक आणि क्लिनरला अटक. भारतात श्वास घेणंही कठीण. प्रदूषणामुळे गेल्या 10 वर्षात 38 लाख जणांचा मृत्यू. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 325 वर पोहोचला. दिल्लीतील नागरिकांच्या आरोग्याला धोका. दिल्लीतील हवेची श्रेणी अत्यंत खराब अवस्थेमध्ये. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गाझियाबादला देणार भेट. यशोदा मेडिसिटी हॉस्पिटलचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते होणार उद्घाटन. नागपूरमध्ये 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण करत दोघांनी केला अत्याचार. अत्याचाराचे व्हिडिओ देखील बनवले आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. धुळ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या. साक्री पोलीस ठाण्याच्या समोर गावकऱ्यांचा रास्ता रोको. आमदार मंजुरा गावित आरोपींना पाठीशी घालत असल्याचा नागरिकांचा आरोप. कोल्हापूर जवळील गांधीनगरच्या एका महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावली. हुपरीच्या चोरट्याला सापळा रचत पट्टण कोडोली इथं पोलिसांनी केली अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई.
कोल्हापूरमध्ये शेतीच्या वादातून महिलेवर हल्ला, महिलेच्या डोक्यामध्ये दगड फेकत हल्ल्याचा प्रयत्न, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. वनाज मेट्रो आगारातून साहित्याची चोरी, 1,77,000 रुपयांचं वातानुकूलित साहित्य चोरट्यांनी केलं लंपास. या प्रकरणी कोथरूड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. जालन्यातल्या परतूर तालुक्यामध्ये अवैध धंदे सुरू, लाखो रुपयांची उलाढाल, पोलिसांचं दुर्लक्ष. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना 846 कोटींचं पॅकेज, एआय मध्ये उल्लेखनीय कामगिरीमुळे बक्षीस. अमेरिकेत प्रवासामध्ये पॉवर बँक बॅन होण्याची शक्यता, सरकार लवकरच जाहीर करणार नियम. विमानांमध्ये पॉवर बँकमुळे आग लागल्याच्या अनेक घटना, विमानांमध्ये आता पॉवर बँक वापरण्यावर बंदी घालण्याची शक्यता. फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, दोषाधिकाऱ्यांवर दयामया दाखवू नका, एसआयटी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा, माजी खासदार जोगेंद्र कवाड यांचं वक्तव्य. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.